सततच्या मुसळधार पावसाचा फटका झरी-जामणी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे. सोयाबीन, कापूस व तूर पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे. पंचनामे करून तातडीनं मदत देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार आणि सततच्या पावसामुळे झरी-जामणी तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. यामुळे सोयाबीन, कापूस, तूर तसेच इतर खरीप पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक ठिकाणी नाले आणि नद्यांना पूर आल्यानं पावसाचे पाणी थेट शेतांमध्ये शिरलंय. त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. सततच्या पावसामुळे शेतीची सर्व कामे ही ठप्प झालीत. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती निर्माण झाली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीनं पंचनामे करून शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली. महसूल कृषी विभागानं त्वरित सर्वेक्षण करून नुकसानाचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत. दरम्यान पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहिल्यानं खरीप हंगामावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. प्रशासनानं परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा द्यावा अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येते आहे. VPL न्यूज महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक हनुमान लसंते, यवतमाळ.